राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खाजगी वाहनांवरती अव्वाकीस सव्वा जो टॅक्स वसूल केला जातोय त्याच्या विरोधामध्ये आज विरारच्या मनवेलपाडा परिसरामध्ये चालक मालक जे संघटनेचे ड्रायव्हर असतील मालक असतील हे सर्वत्र एकवटलेले आहेत. आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या ओम रेजन्सी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पूर्ण जे चालक मालक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. तर नेमक्या यांची मागणी काय आहे आणि यांचं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत. काय आपलं म्हणणं आहे, काय आपण कशासाठी इथे जमलेलो आहोत? आमचं म्हणणं म्हणजे असं आहे की आपल्याला ना आता भरपूर जेवढ्या व्हेकल होणार आहे म्हणजे वाहतूकदार आहे त्यांना सगळ्याला त्रास आहे ई चलानचं. ई चलान म्हणजे काय आहे की गाडी कुठेही समजा तुमची गाडी इथे तुम्ही टॉयलेट करायला तुम्ही इथे उभे केला आणि लगेच येतात फोटो काढतात आणि 1500 फाईन मारतात. त्यांचं म्हणजे असं झालं की आपल्याला गाडी चालवायचं की नाही चालवायचं ते कळत नाही. आता एवढा चलानचा त्रास झाला आहे की हा चलानचा इलिगल म्हणजे आपण कसं बोलतो की जी चलानची पद्धती आहे नियम आहे रूल आहे ते रूल प्रमाणे तुम्ही चलानचं फाईन मारा. आम्ही काय चूक केली तर त्याची तुम्ही फाईन मारा. पण बिना चुकाने तुम्ही फाईन मारतात आणि ते नंतर तुम्ही कलेक्शनसाठी एक हवालदार किंवा ट्रॅफिक हवालदार त्याचं काम नाही आहे कलेक्शन करायची. ते कलेक्शन करायला ते गाडी थांबवतात बोलतात तुमचे एवढं चलान बाकी आहे. म्हणजे असं झालं की जेवढ्या गाडीची किंमत आहे त्याच्या जास्त चलानाची किंमत झाला आहे. निश्चित सर, तुम्ही काय सांगणार या परिसरामध्ये किती वाहनधारक आहेत, कशा पद्धतीने कोणत्या वाहनांवरती कसा टॅक्स मारला जातो? टॅक्सचा विषय नाहीये आम्हाला इथे या परिसरामध्ये. फक्त हा परिसरच नव्हे तर अख्ख्या राज्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ई चलानला घेऊन जो त्रास आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि तो जो आवाज उठवणार आहोत त्यासाठी पूर्वनियोजित ही बैठक होती आणि त्या बैठकीला इथे सर्व ऑटो रिक्षा टेम्पो ट्रक बस सगळे आम्ही वाहतूकदार जमा आहोत. आणि आमचा निर्णय पुढे काय असणार ते आम्ही 25 तारखेची जी महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटी आहे त्या कमिटीच्या बैठकमध्ये आम्ही निर्णय घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत. पण सगळ्यात मुख्य म्हणजे ई चलान विरोधात जो त्रास होतोय जनतेला फक्त वाहतूकदारांनाच नव्हे तर वाहन मालक म्हणजे टू व्हीलर पासून सगळे आले याच्यात. हेवीएस्ट हेवी व्हेकल पासून टू व्हीलर पर्यंत प्रत्येक घराघरामध्ये टू व्हीलर आहे. त्या टू व्हीलर वाल्यापासून जो त्रास होतोय ई चलानचा त्या ई चलान विरोधात आम्ही आवाज उचलणार आहोत. आजची बैठक कशा पद्धतीची या ठिकाणी नियोजित करण्यात आली होती आणि पुढचं पाऊल काय असणार? सरकारकडे आमची मागणी ही आहे का ई चलन हे आजच्या टाइमला सिस्टम आमचा ई चलनचा विरोधच नाही. ई चलन सिस्टम त्यांनी सुधारा ही आमची सरकारला विनंती आहे. जसं गोवा राज्यामध्ये केलं व्हिडिओ शूटिंग पाहिजे त्याला एव्हिडन्स नाही. आता समजा गाडी आता महाराष्ट्रामध्ये कुठे बी आमचे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये 110 मध्ये 117 मध्ये प्रोव्हिजन दिले आहे सरकारने काय ह्यांना बसची पार्किंग द्यायला हे आहे. लेकिन असा कुठेही बी इन्स्ट्रक्शन नाही. फक्त बस असून देत कार असून देत रिक्षा असून देत मोटर बाईक असून देत फक्त एक हवालदारला जातो तो फोटो मारतो आणि फोटो कसा त्याला समजा त्यांनी पैसे नाही दिले तर तो 200 1500 मारतो आणि तुम्ही प्रूफ कोणाला करणार? प्रूफ ग्रेव्हन्स मध्ये झालो तर तिथे रिजेक्ट करतो तर जाणार कोणाकडे? ते हे साठी सगळ्याकडे ई चलनसाठी आमचा मेन मुद्दा आहे की काय हे सरकारने याचा जो सिस्टम आहे त्यांनी चेंज करावा आणि सामान्य माणसं लूट आहे ते बंद करावा. आणि हवालदारचं काम काय असते ट्रॅफिक क्लिअर करायचा. या आता रिकव्हरी चालू केली आहे. हे रिकव्हरी बंद व्हायला पाहिजे आणि सामान्य माणूस याच्यामध्ये भार यायला पाहिजे आणि वाहतूकदार एक सामान्य बिझनेस करू शकतो अशी परिस्थिती यायला पाहिजे. तुम्ही काय सांगणार? ऍक्च्युअल वाहतूकदारांच्या सगळ्या समस्यांबद्दलच आंदोलनासाठीच पूर्वतयारीसाठी ही मीटिंग होती. पण आजच्या घडीला सगळे नियम धाब्यावर बसवून फक्त जस्ट सरकारची आवक वाढवायची म्हणून किंवा इतर योजनांना त्यांना निधी द्यायचा आहे म्हणून जे काही आमच्यावर सगळे नियम धाब्यावर बसवून जे काही चलन आमच्यावर थोपली जात आहेत तर त्या चलनांच्या विरोधातच आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत आणि सरकारने याची दखल लवकरच घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशीच सगळ्यांची तीव्र भावना आहे. तुम्ही काय सांगणार सर? आता रस्त्यावरती चालणारे जे ड्रायव्हर आहेत आणि चालक मालक जे आहेत हे या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या अपघातांना तोंड देऊन मार्ग काढत असतात आणि त्यातून आता हे कुठेतरी ई चलनचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यामुळे कसा सामना करावा लागतो? पहिली गोष्टी जे ई चलान प्रणाली सरकारने आणलेले आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही की आम्ही त्याला हे करत नाहीये पण ते त्यांचा सिस्टम आहे ते सिस्टम चुकीचं आहे. गाडी रनिंग असताना चुकीचा फोटो काढून 1500चे चलान मारतात. तसा ड्रायव्हर लोकांचा आता ते ट्रॅफिक मध्ये असेल ते ट्रॅफिकचा रूल जे काय आहे ट्रॅफिक व्हायलेशन हटवायचा प्रयत्न करत नाहीये
फक्त त्याचा पांढरंगची मशीन सरकारने ते हवालदारकडे दिलेलं आहे. हवालदार याच्यासाठी मी बोलतो, कायद्यात जे इन्स्पेक्टर दर्जाचा जो ऑफिसर आहे ते फक्त ई चलान मारू शकतो. पण आता असं झालं आहे की सर्व जे वॉर्डन पासून हवालदार पासून नगरपालिकाचा ते माणसा ते पोलीस कॉन्स्टेबल असो ते पण बाईक घेऊन येतात, ड्रायव्हरला थांबवतात आणि ई चलान मारतात. रनिंग व्हेकल असताना पण ते ई चलान मारतात. ते 90% ई चलान आहे, चुकीचं आहे. ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही तुमच्या जे प्रमाण जे काय कायदा तुम्ही आणलेला आहे ते कायद्यानुसार आम्हाला ई चलान दिलंय का आम्हाला मान्य आहे, नसेल तर आम्हाला मान्य नाही. त्याच्यासाठी पालघर डिस्ट्रिक्ट मधून सर्व वाहतूकदार म्हणजे याच्यात बाईक आला, रिक्षा आला, सर्वजण आम्ही आंदोलनाचा पुकारतो आणि ते 26 तारीखला आमचे वाशीला एक मोठा मेळावा आहे सार्वजनिक आणि त्याच्यानंतर 5 तारीखला आम्ही याचा आंदोलनाचा पुकारतो. आम्ही सरकारला निवेदन करतो की हे तुम्ही लक्षात घ्या. निश्चित सर, तुम्ही काय करता या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या चालवतात कशा पद्धतीने या ठिकाणी तोंड देतात? कारण आहे आपल्या पुणे एक्सप्रेसला पण जो स्पीड ठेवलाय तो स्पीड आहे 40चा. आता 4 व्हीलर जरी जात असेल तरी त्याला पण स्पीड 40चा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गाडीवाल्याला या गोष्टीचा त्रास होतोय. याबाबत आपण काय आरटीओला वगैरे पत्र वगैरे दिले? हा दिलेला आहे ना, आपल्या बस मालक संघटनेने दिलेला आहे. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर आज विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या परिसरामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व बस चालक आणि चालक मालक या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाची आज आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीतून सांगण्यात आलेलं आहे की जे शासनाकडून प्रायव्हेट खाजगी वाहनांवरती जे लादण्यात येणारं ई चलन आहे हे कुठेतरी रद्द करावं आणि यांचा जो हिरमोड होणार आहे हा कुठेतरी शासनाने लक्षात घेऊन यांच्यावरती कारवाई करावी किंवा यांना योग्य ते न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळेस या सर्व चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.